मुंबई चेंबूर के प्राचीन श्री भीलिंगेश्वर देवालय ट्रस्ट कमेटी का चुनाव संपन्न। मुंबई चेंबूर के आरसी मार्ग स्थित प्राचीनतम श्री भीलिंगेश्वर देवालय ट्रस्ट का 17वां त्रिवार्षिक कमेटी का चुनाव संपन्न हुआ है, जिसमें ट्रस्ट के सभी सदस्यों ने हिस्सा लिया। सभी ने विजेता कमेटी मेंबर को बधाई दी। आइए देखते हैं इसी चुनाव की एक रिपोर्ट। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट। बघायचं तर ही जी संस्था आहे ही एका ज्ञातीची संस्था आहे। सोमवंशीय पाठारे क्षत्रिय ही आमची ज्ञात आहे, ज्याला पाचकळशी म्हणतात, क्षत्रिय म्हणतात, एसकेपी म्हणतात, अगदी बोलीभाषेत म्हणायचं त्याला घोडेखाव सुद्धा म्हणतात। आणि ही जी अशी संस्था आहे, अशा अनेक त्याच्या पोटजाती आहेत, पोट संस्था आहेत, त्याच्यापैकी भीलिंगेश्वर ट्रस्ट ही एक संस्था आहे। ही ज्ञातीची जरी असली तरी चेंबूरच्या जडणघडणी त्याचा खूप मोठा वाटा आहे। याची जरी देवळं जरी असली, देवादेवकांचं जरी काम करत असलं तरी समाजासाठी काहीतरी वेगळं करायला हवं, समाजाच्या बांधवांसाठी वेगळं करायला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या ज्ञाती बांधवांचं उत्कर्ष झाला पाहिजे, या सगळ्यासाठी ही संस्था झटत असते। आज जर तुम्ही चेंबूरमधल्या किंवा इतर मुंबईमधल्या संस्था बघितल्या तर पारदर्शकता हा या संस्थेचा एक USP आहे। कारण कुठलीही संस्था म्हटलं तर पारदर्शकता असली पाहिजे, आपल्या व्यवहारामध्ये आपण चोख असलं पाहिजे, आणि ह्या सगळे गुण या संस्थेत असतात। आणि म्हणूनच ही संस्था माझ्या दृष्टीने, माझ्या जातीची जरी असली तरी चेंबूरची एक शान आणि चेंबूरची एक शान। धन्यवाद। श्री भीलिंगेश्वर देवालय ट्रस्ट हा अतिशय म्हणजे आमचे हे जे देऊळ आहे त्याला पूर्ण इतिहास आहे। आणि आजची ही जी निवडणूक होती ही त्रैवार्षिक निवडणूक, 17वी त्रैवार्षिक निवडणूक आहे। पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 या अंतर्गत 1971 साली या ट्रस्टची स्थापना झाली आहे। श्री चेंबूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे संस्थापक आहेत यांचे वडील, त्यांचे संस्थापक आहेत, त्यांचे वडील म्हणजे यांचे आजोबा हे पहिले वहिवाटदार, त्यांच्या म्हणजे कारकिर्दीपासून या ट्रस्टची वाटचाल अतिशय प्रगती पथावर आहे। आजची जी व्यवस्थापक मंडळाची जी निवडणूक होती ती अतिशय सांगायला आनंद होतो। संपूर्ण लोकशाही पद्धतीने अशी निवडणूक होते। प्रत्येक मतदार बिना संकोच येथे येऊन आपलं मतदान करतो। आणि आज जे 5 मतदार निवडून आले आणि जे मतदारांनी आपला इथे हक्क बजावला त्या मतदारांचे देखील आभार मानतो, आणि जे निवडून आले त्यांना शुभेच्छा देतो। येणाऱ्या आगामी काळात या अनेक चॅलेंजेस इकडे आहेत, कारण का जर आपण तुम्ही सध्याची आपली जी समाजरचना पाहिली तर आपल्याकडे जे मतदार आहेत किंवा आपल्याकडे जे भाविक आहेत त्यांना वेगवेगळ्या सुखसोयी आणि व्यवस्था, तसंच अभिषेक करून देणे, कीर्तन याची व्यवस्था हे व्यवस्थापक मंडळ वेळोवेळी करत असते। परंतु सध्या जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर जे आपलं जे डिजिटलायझेशन झाले त्याच्यामुळे अनेक लोकांना वेळ नसतो, त्याच्यामुळे त्या प्रकारची देखील लोकोपयोगी कामे या संस्थेच्या वतीने नेहमी करण्यात येतात। वया वाटप असेल, विद्यार्थ्यांची दत्तक योजना असेल, तसंच आदिवासी पाड्यावर जाऊन काही मदत करणे असेल, जी मदत असेल ती सरकारी जी आपल्याला सवलत मिळते ती देखील यांना सवलत मिळते। आणि जी काही लोकोपयोगी कामं करायची असतात या संस्थेकडून नेहमी करण्यात येतात। त्यामुळे इथे जो उमेदवार निवडून आणायचा असतो ते जे मतदान करतात त्यांना देखील प्रामाणिक आणि व्यवस्थित जे वेळ देणारा असा जो उमेदवार आहे त्याला निवडून देणं ही प्रत्येक मतदाराचं कर्तव्य असतं। आणि आज जे मतदान झालं ते खरोखर खेळीमेळीच्या वातावरणात ते झालेलं आहे। आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी या भीलिंगेश्वर ट्रस्टला शुभेच्छा। इलेक्शन ही पुरातन मंदिर आहे, त्याच्या संस्थेवरती आम्ही कार्यरत आहोत। आता कार्यकारी मंडळ म्हणजे आज ते 3-3 वर्षांनी इलेक्शन होते, त्याच्यामध्ये आता आम्ही कार्यकारी मंडळ सदस्य निवडून आलेलो आहोत। त्याचं कार्य चांगल्यापैकी आज श्री भीलिंगेश्वर देवालयाचं 17वी त्रैवार्षिक निवडणूक होती। अतिशय आनंदाने आणि एकजुटीने ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेली आहे। अजून बोलायचं झालं म्हणजे ही संपूर्ण असलेली भीलिंगेश्वर परिसरामधली देवळं या ट्रस्टच्या अधिपत्याखाली येतात। तसं साईबाबा मंदिर, काटोबा मंदिर हे पण या ट्रस्टच्या अधिपत्याखाली येते। आता आमची प्रगती चालूच आहे, घोडदौड चालूच आहे। आणखी आम्ही नवीन प्रकल्प हाती घेऊ आणि असा प्रयत्न करू की हे देवस्थान मुंबईमध्ये 1 नंबरवर आहे, असा आम्हाला आशावाद आहे। जे निवडून आलेले आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि भीलिंगेश्वर देवालय ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा।
रिंगणात एकंदर 6 उमेदवार होते आणि 5 निवडून आणायचे होते. एका अर्थी ही निवडणूक अटीतटीची होती. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आम्हाला हवे तसे उमेदवार निवडून आणलेले आहेत. धन्यवाद. कसा भुलिंगेश्वर देवालय ट्रस्ट चेंबूर इथला पारंपरिक आमची निवडणूक दर 3 वर्षांनी होते. बॉडी निवडून येते, अध्यक्ष एक पद, कार्यवाह एक पद. यावेळेला बिनविरोध निवडून आले आणि 5 व्यवस्थापक मंडळाच्या जागांसाठी 6 उमेदवार उभे होते. त्याच्यासाठी आजची ही निवडणूक होती. ही 17वी आमची त्रैवार्षिक निवडणूक आहे. दर 3 वर्षांनी याची निवडणूक होते. तर आज एकूण मतदान झालं ते 212 लोकांनी मतदारांचा आपला अधिकार वापरला आहे. त्यातली 5 मतं बाद झाली आणि 207 मतांचं काउंटिंग झालं. त्याचा हा फायनल रिपोर्ट इकडे आम्ही डिस्प्ले केलेला आहे. दर 3 वर्षांनी ही निवडणूक आमच्याकडे होते.